नमस्कार मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते बघा. पोलीस भरती संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21/4/2025 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसरी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत भरती संदर्भात भरती कधी होणार, पदे किती असणार, अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शासनाच्या मान्यतेनंतर ऑगस्टमध्ये उमेदवारांकडून अर्ज मागवले जाणार आहेत. सप्टेंबरपासून पावसाळा संपताच भरतीला प्रारंभ होणार आहे. आता भरती करणाऱ्या उमेदवारांना एकाच पदासाठी एकाच जिल्ह्यात म्हणजे एकच अर्ज करावा लागणार आहे. एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले तर त्या उमेदवारास एकापेक्षा जास्त शहर जिल्ह्यात भरतीला उभे राहता येणार नाहीये. हा असा मोठा बदल या भरती प्रक्रियेत केला गेलेला आहे. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2025 या काळामध्ये जेवढे अधिकारी सेवानिवृत्ती किंवा अन्य कारणाने रिक्त होणाऱ्या पदांची माहिती, बिंदू नामावली आणि आगामी पोलीस भरतीसाठी 2024-25 वर्षातील रिक्त पदे अशी माहिती मागवलेली आहे. पावसाळ्यानंतर होणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी नेमकी किती पदे असतील यांची संख्या एप्रिल अखेर निश्चित होऊनच जाईल. त्यानुसार सप्टेंबरपासून भरतीला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. पोलिसांच्या भरतीच्या अनुषंगाने राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले. आणि आता कोणते निर्देश आणि कोणत्या मुद्द्यांवर काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊया. पहिले तर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांची सेवादेष्टता यादी 31 मार्च 2025 अखेर सेवानिवृत्त मयत बडतर्फ आंतरजिल्हा बदली झालेल्या अंमलदारांची माहिती. ठीक आहे. दुसरा आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हवालदार या पदावरती पदोन्नती दिल्यानंतर 31 मार्च 2025 पर्यंत हजर असलेल्या पदांची माहिती. तिसरं आहे 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक, बॅट्समन या पदांची परिगणना करून आंतरजिल्हा गटबदलीने येणाऱ्या जाणारे वगळून प्रत्यक्षात रिक्त राहिलेली पदे. आणि चौथा आहे प्रतिनियुक्ताने भरण्यात आलेली पदे आपल्या आस्थापनेवर प्रत्यक्षात रिक्त आहेत त्या पदांचा समावेश रिक्त पदे म्हणून समाविष्ट केला आहे की याची माहिती. ठीक आहे. आणि पाचवा आहे मागील 2 भरतीतील निवड झालेली उमेदवार हजर झालेले नसलेले त्यांची माहिती. आगामी पोलीस भरतीसाठी 2024-25 वर्षासाठी गणना केलेल्या रिक्त पदांची माहिती. अशा प्रकारे निर्देश दिलेला आहे. राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे. नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा व वाढीव पोलीस ठाण्यांचा निर्णय अजूनही फक्त कागदावरच आहे मित्रांनो बघा. त्यामुळे 2024-25 या वर्षात रिक्त झालेल्या 10,000 पोलिसांची भरती सप्टेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे. पोलीस भरतीच्या अनुषंगाने राज्यात गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी गुरुवारी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. साधारणतः 10,000 रिक्त पदे असून पुढच्या महिन्यात भरती संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. साधारणपणे 15 सप्टेंबरनंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं सांगण्यात आलेले आहे. यंदा 10,000 पोलिसांची भरतीसाठी 14 ते 15 लाख अर्ज येऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने सध्या पोलीस भरती घेतली जाऊ शकत नाही. त्यामुळे पावसाळ्यामुळे मैदानी चाचणी घेता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्येच ही भरती घेण्यात येणार आहे. सर्व पोलीस भरतीच्या आतुरतेची वाट बघत आहात. यातच आता गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. यात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या वर्षापासून 1 पदासाठी एकच अर्जाचे बंधन राहणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मी तुमच्यासाठी रोज नवनवीन प्रश्नसंच घेऊन येत असते. ते मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर पोस्ट करून देते. तिथे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे बघू शकता.